उत्साह चॅनल सोबत आणि आपल्यासोबत मी संदीप पवार, पालघर मुंबईवरून आलेलो आहे। अखिल भारतीय 98 मराठी साहित्य संमेलन या निमित्त आम्ही दिल्लीत आलो होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही दिल्ली फिरण्याचा पण आनंद घेत आहोत। तर या साहित्य संमेलनानिमित्त आलेल्या सर्व कवींचा असो किंवा साहित्यिकांचा असो सर्वांचं पुणे प्रवाहाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो हे संमेलन यशस्वी होण्यासाठी। आणि जे आयोजक आहेत, ज्यांनी प्रायोजक केलं, अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो। एवढं लांब दिल्ली ते साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? साहित्य संमेलन या ठिकाणी दिल्लीमध्ये घेण्यात आलं हे एक विशेष एक ऐतिहासिक आपलं हे झालेलं आहे साहित्य संमेलन। आणि 98वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे ऐतिहासिक व्हावं म्हणून या दिल्लीच्या ठिकाणी हे राबवण्यात आलं। आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आलेल्या सगळ्या श्रोत्यांचं, रसिकांचं, कवी लोकांचं, लेखकांचं मी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती मी स्वागत करतो। मी संदीप पवार एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी जो आत्ता सध्या आपल्याला गाजत असलेला छावा चित्रपट जो आहे, हा छावा चित्रपट गाजत असताना या ठिकाणी तो मराठीमध्ये जरी नसला तो प्रेक्षकांना हिंदीमध्ये अनुवाद करून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजेच काय, मराठीमध्ये जर दिला असता तर त्या ठिकाणी फक्त मराठी भाषेलाच त्यात पूर्ती झालं असतं, पण या ठिकाणी हिंदीमध्ये दिल्यामुळे आज या ठिकाणी सर्वच प्रेक्षकांना बघता यावं, पूर्ण जगाला तो जावा। आणि या ठिकाणी छावा ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास तो उलगडला जावा, छत्रपती संभाजीराजांचा आणि छत्रपती संभाजीराजांचा इतिहास सगळ्यांपर्यंत, प्रत्येक माणसाच्या तळागाळापर्यंत पोहोचला जावा, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी विधान भवनच्या ठिकाणी इंडिया गेट समोर आज मी एक सांगू इच्छितो की या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनाही सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी समजा जो चित्रपट आहे जो आपल्या देशाला, आपल्या जनतेला काहीतरी एक वेगळा विचार देण्याचं मार्गदर्शन करतो आणि आपल्याला ऐतिहासिक मार्गदर्शन करतो। आणि जो शिवाजी महाराजांचा, संभाजीराजांचा इतिहास जो आहे तो इतिहास कोणी वाचलेला नाहीये आणि तो इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून जो कुठेतरी इतिहास लपवला गेला, थोडक्यात महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो सगळा या ठिकाणी शौर्य जे आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी जो चित्रपट दाखवण्यात येतोय, जो हा चित्रपट जो प्रसिद्ध झालेला आहे, त्या चित्रपटाचं एक टॅक्स फ्री जर झालं तर प्रत्येक माणसाला तो चित्रपट बघता येईल। आणि हेच माझं या ठिकाणी आवाहन आहे।